दादाला खायला घेऊन यायचा काहीतरी आता. थांब ना आणता काय पाहिजे तुला? भाव पाहिजे? भाव खाणार भाव? आयुष्याला मस्त मस्त मजा आली सगळा. चला चाललो दुकानावर. सकाळचं वाजलं 7 वाजलं. चला पोचलो दुकानामध्ये ना. सकाळच बघा कवर कावलं आल्यान. त्यावर काय आल्या ना नुसता काव 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 लावले. चला नजारा बघा जरा मस्त वाटतं. चला पोचलो दुकानामध्ये यार. चला माल उतरून जाऊ. माल बघा किती आलेला. मस्त आखी बोला रंगलेली आहे. कापूनच आणले. तर एक पाटी दुसरी पाटी तिथे एक सुरमा लावले. इथं 2 सुरमया लावल्या. पोपड मासा लावलेला. बराच मावरा राहिलेला. तर उतरून जाऊ. आपला बंटी शेटने एंट्री मारलेली आहे. किती वाजलं टाइम नाही दिसत. 7:15 आले. लवकर ये शिवा खाशी ना. हो का हे बघा वाव कपली. वावीच्या कचरा बघा किती निघला. आमचा घाटा आहे नाही या गोष्टी. आवरी घाण यांच्या निघली. कमीत कमी 8-10 किलोच्या पुढं. वदांगर रे देन. वदांगर बघ किती कचरा निघला. पण ठीक आहे ते वजन इकडं बघा अर्धा किलो कचरा निघला. ए इधर आहे बे. जिंदा आहे क्या? जिवंत आहे हो. रामू कसा बघायला जिवंत आहे बघ. कलेजी का क्या भाव? अरे काय फेकून जाणार कोण. कलेजी खाणार नाही रे बाबा. तर काहीच पोचलो दुकानामध्ये. सकाळ वाजले 8:30 वाजले. सगळा मावरा तर लावून झालेला. तर आता इथं मावरा दाखवताना मी माझ्या दुकानावर जायला लागता. लगेच तिथं लवता. अर्धे तासानं लगेच वापस यायचा. नाश्ता करला. जाम जोराची भूक लागली म्हणून. चला ती बघा आईने गाबोली घेतलेली मला. आज मंगळवार आहे म्हणून कमी कमी घेतलेला सगळा ना. कमी कमी पण लवलेला. मस्त कोलबी आहे. पोची आहेत. हलवा रावस आणल्यान. हे बघा मांदिली बागर जवळा आणलेला. जवळा लाल आहे पण मस्त. या साईडला बारीक सुरमई आहेत. बारकी पापलेटा ही 2 किलोची सुरमा. ही पण बारीक पापलेटात. उप आणल्यान. बस यानं का बोलतात पापलेटात. व्हाईट पापलेटात मोठा. एक पापलेट अर्धा किलोचा. आणि इकडं माझा मावळा भरलेला. या दाखवता. या बघा माशा जास्ती वाजताना हैराण केले. मासे करणार काय. पण सगळं कापूनच दिला डायरेक्ट काही नाही. या साईडला सुरमा दिलेली आहे. वापस खाली बोलार. पोपड मासा गाभोली आहे. वावीन गाभोली बघा किती भरले. अख्खी भरलेली आहे. चला आता जायला निघता लगेच. या नाश्ता करल्या. मस्त सुकड गरम गरम आहे. तर मस्त नाश्ता करून घेता. या साईडला 3-4 भाकरी. 2च भाकरी आहेत. मला वाटलं 3-4 आहेत. या नाश्ता करल्या मस्त गरमागरम. तर पहिले नाश्ता करून घेता. बाबू कोण आहे तू? कोण आहे? मच्छी पाहिजे तुला? पैसे दे. पैसे दे. पैसे काढ खिशातून. पैसे दे. काढ दे खिशाने पैसे काढ. एकदम हँडसम पोऱ्या दिसत. हा ए बाबू इकडे बघ. हा कोको कोको तुला पाहिजे? कोण आहे? बोल. नको करू. तो म्हणजे तुला खाऊ. खाऊ पाहिजे. खाऊ पाहिजे का बाबू? हा तिकडे बघ. तिकडे बघ. समोर बघ. समोर बघ. याला मारू. याला मारू. मार. रेकॉर्डिंग काढतो बरं माझी. मार. तुला मार. दादाला खायला घेऊन यायचा काहीतरी आता. थांब ना आणता काय पाहिजे तुला? भाव पाहिजे? भाव खाणार भाऊ? धर बाबू मी आव ना. धर इकडे बघ. तुला पाहिजे ना तुझ्या हाताने खायला बरोबर. खायला बरोबर. लाव हात लाव. चावळ घेईन ना. मग चावळ घेतो. चला आयुष्याला मस्त मस्त मजा आली. सगळा गेला. हे बघ काय खाऊ पाहिजे बोल तुला. लवकर घे. हे बघ मस्त पेढ. कॅडबरी.
का भजी यो पाहिजे. अजून काय पाहिजे. जेम्स जेम्स नुसते जेम्स खातं. हा घेता घेता घेता. कुठला यो पण. हा जेम्स जेम्स बाबू ये ना. हा ये 2 दे. ये पण 2 दे. ये 2 ये. छोटा भीम छोटा भीम छोटा भीम. हा एक कॅडबरी दे. ही ओरिओ वाली दे. ओरिओ. हा ही इथं वरती आहे. बाबू जास्ती चिपकू नको. त्याला करंट मारतं कवा कवा. या शेट बरं आहे ना. जा करा झाला जा काम झाला तुझा. वा चांगलीच आहे. ती वारा सुटले. या चहा ठेवू मस्त. चला या चहा प्यायला. नुसता चहा घेतलेला बाकी काहीच नाही. लगेच जायला निघू. पण ती आता इथे उडव. रातचा वाजल्या 8:30 वाजल्या. तर मी माझा दुकान लवकरच बंद केलेला. आज गिराईक जरा कमी होता म्हणून लवकरच दुकान बंद केलेला. तर आता इथं आल्या तर आईचा दुकान बंद करणे. आई आणि बंटी. तर मी चाललो किशोरला घेऊन दवाखान्यामध्ये चाललो. आई क्या बोलते पब्लिक. काय बोलतो बोल. त्याला थोडे डेंजर. आमिर भाई चल बाय. सगळा काम बरोबर कर. सांगायची गरज नाही भाई. सांगायला लागतं का का. आई असल्यावर डिपार्टमेंट जाम घासून घे. आई असल्यावर सांगायची गरज नाही पडत. आई स्वतः करते. चला तर जायला निघता. किती वाजलं. रातचं वाजले 9 वाजले. चला आता आपली गाडी ती बघा तिकडे उभी आहे. चला आता असती चाललो दवाखान्यामध्ये. पुरा अर्धा तास झाल्या बसल्या. पण काही जागेवल्या पण हले नाही. सगळं कौशा असत बसल्या. श्री स्वामी समर्थ. टू व्हीलरवाला आरामात जातात. फक्त आमचीच मोठ्या गाडीचाच प्रॉब्लेम आहे. चला पोचलो दवाखान्यामध्ये. चला गर्दी तर आज बिलकुल नाही कारण की ट्रॉफिक जास्ती आहे त्याच्यामुळे गर्दी एकदम कमी प्रमाणामध्ये आहे. चला आता आतमध्ये. गाड्या बघा कशा उठल्या ना आउटसाईडून. त्यासाठी ग्रामस्थांनी या केली की आउटसाईडून गाड्या घालायच्या म्हणून ग्रामस्थ समोर उभं त्यांना वापस गाड्या फिरवायला लावल्या. तर तुम्ही वापस फिरून या. सरळ मार्गाने जा जेणेकरून जास्त ट्रॅफिक ना व्हावा ना यांचा अपघात पण ना व्हावा त्यासाठी. चला आता जायला निघता. हा होता आपण घारिवलीवरच. ही पलवा सिटी आहे समोरच. चला आता साईडला बघा. हे बघा अशा आउटसाईडून गाड्या घालतात अपघात होतात. त्यामुळे तिथं डायरेक्ट ग्रामस्थ उभंच आहेत. तर तुम्ही ते सरळ मार्गाने या. आउटसाईडून जाऊ नका म्हणून. हो गाडी साईडला घेता. थांब. चला पोहोचलो घरात. डन गाईस पोहोचलो घरा. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा. एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.